Dear student, in the last lecture we have seen disaster and types of the disaster, that is natural disaster and man-made disaster. Then next let us discuss. Observe the following images. Whether the places of disaster are known to you. खालील असणारे जे काही छायाचित्र जे आहेत तर त्या छायाचित्रांचं निरीक्षण करायचंय आणि छायाचित्रामध्ये ओढवलेली जी काही आपत्ती जी आहे तर ती आपत्ती किंवा ती असणारी जी काही ठिकाणं तुमच्या परिचयाची आहेत का. डिस्कस द इफेक्ट ऑफ द डिजास्टर ऑन पब्लिक लाईफ. जे असणारे जे काही आपत्ती जे आहेत तर त्या आपत्तीमुळं जनजीवन जे आहे तर त्या जनजीवनावर झालेले जे काही परिणाम जे आहेत तर त्या परिणामाविषयी असणारी जी काही चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी करायची. तर या ठिकाणी असणारे जे काही आपत्ती जे आहेत तर त्या आपत्तीचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम मार्च 2020 याच्यामधले काही असणारे जे काही फोटोग्राफ्स जे आहेत तर ते फोटोग्राफ्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न मार्च 2020 क्वेश्चन पेपरमध्ये त्या ठिकाणी विचारलेले. आता पुढे हाऊ इट कुड हॅव बीन सेव्ड फ्रॉम दिस डिजास्टर. आणि म्हणून ह्या ज्या काही आपत्ती ज्या आहेत तर त्या आपत्तीपासून बचाव कसा करता येईल. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स इन द क्लासरूम. आणि तुमच्या मित्रांशी वर्गामध्ये याची असणारी जी काही चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी करायची. आता पहिली असणारी जी काही डायग्राम जी आहे तर त्या पहिल्या डायग्राम मध्ये आपल्या लक्षात येतं नसते की पुराचं असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी रस्ते जे आहेत तर त्या रस्त्यावरून त्या ठिकाणी वाहून जाताना दिसते. आता याचे असणारे जे काही म्हणजे फ्लड, तर यात जे काय असणारे जे काही फ्लड जे आहे तर ते फ्लडची सिम्पटम्स आपल्या लक्षात येत नसतात. द वॉटर लेव्हल ऑफ द कॅनल, स्ट्रीम्स, रिव्हर्स एक्सेट्रा इज सीन टू बी रायझिंग. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की त्या ठिकाणी कॅनल असेल, नदी असेल, ओढा असेल, तळी असतील तर यांचं असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याची असणारी जी काही पातळी जी आहे तर ती पातळी त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसते. मग हा जो काही फ्लड जो आहे तर त्या फ्लडचे इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. द लो लाईंग अँड द कोस्टल एरियाज आर सीन टू बी सबमर्ज. म्हणजे सपाट अशा प्रकारचा सकल पृष्ठभाग असेल, किनारी प्रदेश असेल तर हा किनारी प्रदेश काय होताना दिसतो, पाण्याखाली त्या ठिकाणी जाताना दिसतो. द एंटायर रिजन इज वॉटरलॉक्ड. म्हणजे संपूर्ण असणारा जो काही परिसर जो आहे तर तो परिसर दोन्ही असणारे जे काही चित्र जे आहेत तर ती पुराची आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण परिसर का होताना दिसतो, जलमय त्या ठिकाणी होताना दिसतो. आता याच्यावरचे असणारे जे काही रेमेडी जे आहेत, उपाय जे आहेत तर ते उपाय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पीपल अँड ॲनिमल हॅव टू बी शिफ्टेड फ्रॉम द वॉटर लॉक्ड रिजन टू द सेपर प्लेस ॲट द हाईट. मग सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही प्राणी असतील, मनुष्य असतील तर यांना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे अशा प्रकारचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्या भागापासून उंच अशा प्रकारचे असणारे जे काही सुरक्षित अशा प्रकारचे जे काही स्थळं जे आहेत तर त्या स्थळांकडे या ठिकाणी प्राणी असतील, मनुष्य असतील तर यांना त्या ठिकाणी हलवलं पाहिजे. आफ्टर द फ्लड वॉटर रिसीड्स द केअर हॅज टू बी टेकन फॉर द कंट्रोलिंग एपिडेमिक्स of the communicable disease that can spread rapidly due to the deterring condition in the region. त्याच्यानंतर पुराचं असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी कमी झाल्यानंतर असणारे जे काही संसर्गजन्य अशा प्रकारचे असणारे किंवा साथ जे आहे तर त्या साथीचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांचा प्रसार होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही भाग जे आहेत तर त्या भागांची असणारे जे काही फवारणी जे आहेत तर ती फवारणी त्या ठिकाणी केली पाहिजे. जे अशा प्रकारचे असणारे जे काही रेमेडीज जे आहेत तर त्या रेमेडीज आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. पुन्हा एकदा लक्षात ठेवा या ठिकाणी मार्च 2020 इफेक्ट ऑफ दिस डिजास्टर त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तिसरे असणारा जे काही डायग्राम जे आहे तर ते तिसऱ्या डायग्राम मध्ये त्या ठिकाणी असणारा जो काही ऍक्सिडेंट जो आहे तर रेल ऍक्सिडेंट जो आहे तर तो रेल ऍक्सिडेंट त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर रेल ऍक्सिडेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सिम्पटम्स त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे ट्रॅफिक जे आहे तर ते ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम होताना दिसते. याची परिणाम काय होताना दिसतात की समबडी इज इंज्युर्ड, अनेक लोक त्या ठिकाणी जखमी होताना दिसतात आणि याच्यामुळे सर्वसाधारणपणे काय होताना दिसते की मोठ्या प्रमाणामध्ये
लोक जे आहेत तर ती लोक त्या ठिकाणी मारताना दिसतात. याच्यावर आपण रेमेडी जो आहे तर तो रेमेडी त्या ठिकाणी सांगतो की फर्स्ट डिस्पर्स द क्राऊड. त्या ठिकाणी रेल्वेच्या ऐवजी त्या ठिकाणी रस्ते अपघात जर झाला तर त्या ठिकाणी असणारी काही गर्दी जी आहे तर ती गर्दी त्या ठिकाणी पांगवली पाहिजे. त्याच्यानंतर असणारे जे काही इंज्युअर्ड पर्सन जे आहे तर त्या इंज्युअर्ड पर्सनला असणारे काही फर्स्ट एड जे आहे तर ते फर्स्ट एड त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटल जे आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी नेलं पाहिजे. अशा प्रकारचे असणारे जे काही रेमेडीज जे आहेत तर ते रेमेडीज आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा, सर्च फॉर द व्हिडिओ क्लिप्स ऑफ द डिझास्टर, डिस्कस इन युअर क्लास अबाउट द इफेक्ट ऑफ द डिझास्टर अँड रेमेडीज ओव्हर इट. नेट जे आहे तर त्या नेटच्या साह्यानं असणारे जे काही आपत्ती संदर्भातील असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ त्या ठिकाणी शोधायचे आणि त्याचा पर्यावरणावरील असणारा काही परिणाम आणि त्याच्यावरील असणारे जे काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या उपाययोजनाबाबत वर्गामध्ये चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी करा. त्याच्यानंतर पुढे दिलेलं पहा, कॅन यू टेल, सांगा पाहू की हाऊ कॅन डिझास्टर्स बी क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन व्हेरियस क्रायटेरिया. विविध अशा प्रकारचे असणारे जे काही आपत्ती जे आहेत तर त्या आपत्तीच्या आधारे किंवा आपत्तीचे विविध असणारे जे काही निकष जे आहेत तर त्या निकषांच्या आधारे वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी आपल्याला कसं करता येईल. पहिलं आपल्याला सांगता येईल की डिझास्टर कॅन बी क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन द फॉलोइंग मेन क्रायटेरिया. आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण खाली दिलेले जे काही महत्वाचे असणारे जे काही मुद्दे जे आहेत तर त्या मुद्द्यांच्या आधारे आपण त्या ठिकाणी करू शकतो. फर्स्ट, द एक्सटेंट ऑफ द डॅमेज कॉज्ड, म्हणजे किती प्रमाणामध्ये नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. सेकंड, द पिरियड ऑफ द डिझास्टर, ती आपत्तीचा असणारा जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी किती आहे. थर्ड, द लॉंग टर्म इफेक्ट, ही जी असणारी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीचे असणारे काही दीर्घकालीन अशा प्रकारचे परिणाम त्या ठिकाणी किती आहेत. आणि चौथं, द रिझन्स फॉर द डिझास्टर, ती आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीची असणारी काही कारणं जी आहेत तर ती कारणं त्या ठिकाणी कोणती कोणती आहेत. यानुसार असणारे जे काही डिझास्टर जे आहे तर त्या डिझास्टरचं आपण क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन त्या ठिकाणी करू शकतो. आता पुढे टाइप्स ऑफ द डिझास्टर आपल्याला दिलेले, आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीचे प्रकार त्या ठिकाणी दिले. आता पहिलं असणारे जे काही डिझास्टर जे आहे तर ते आपल्याला जिओफिजिकल त्या ठिकाणी दिलेले. आता जिओफिजिकल म्हणजे सर्वसाधारणपणे भूभौतिक अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिलेले. दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे बायोलॉजिकल, ज्याला आपण त्या ठिकाणी जैविक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि पुढचं आपल्याला दिलेलं आहे की मॅनमेड डिझास्टर म्हणजे मानव निर्मित. तर याच्यापैकी पहिलं असणारं जे काही जिओफिजिकल डिझास्टर जे आहे तर त्याचा आपल्याला विचार करायचा पाहिजे. जिओलॉजिकल, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, व्हॉल्कनी, सुनामी, लँडस्लाइड, लँडफॉल, इरोजन, अल्कनायझेशन, फ्लडिंग एक्सेट्रा. म्हणजे भूशास्त्रीय किंवा भूगर्भीय अशा प्रकारचे असणारे काय आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीमध्ये सर्वसाधारणपणे आपण भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, सुनामी, भूप्रपात, भूमिपात, भूप्रक्षोभ, हे सर्वच्या सर्व शब्द तुम्ही त्या ठिकाणी भूगोलामध्ये त्या ठिकाणी ऐकलेले असतील. पुन्हा एकदा ऐका की भूप्रपात, भूमिपात, भूप्रक्षोभ, प्रस्तरभंग, विदारण, धूप, क्षारीकरण आणि जलप्रवाही, ही सर्वच्या सर्व असणाऱ्या ज्या काय आपत्ती जे आहे तर त्या आपत्ती भूशास्त्रीय किंवा भूगर्भीय त्या ठिकाणी हालचाल त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. आणि याच्यामुळे अशा प्रकारच्या असणाऱ्या काय आपत्ती जे आहे तर त्या आपत्ती त्या ठिकाणी येताना दिसतात. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की ॲटमॉस्फेरिक म्हणजे हवामानशास्त्रीय किंवा वातावरणीय किंवा खगोलशास्त्रीय अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडताना दिसतात. फॉर एक्झाम्पल हॉट अँड कोल्ड वेव्ज म्हणजे उष्ण किंवा शीत अशा प्रकारच्या लाटा. दुसरं आपल्याला दिलेले स्नो स्टॉर्म्स म्हणजे हिमवादळ, स्नोफॉल बर्फवृष्टी. त्याच्यानंतर सायक्लोन्स चक्रीवादळ. पुढचं आपल्याला सांगितलंय हेल स्टॉर्म्स म्हणजे गारा ज्या आहेत तर त्या गारा त्या ठिकाणी पडताना दिसतात. त्याच्यानंतर ड्रॉट ज्याला आपण त्या ठिकाणी आवर्षण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर फ्लड म्हणजे पूर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले मेट्रोराइट्स उल्कापात त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर सनस्पॉट म्हणजे सूर्यावरील डाग. आणि पुढे आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे
संख्येमधील बदल म्हणजे सर्वसाधारणपणे उष्ण व शीत लाटा, हिमवादळं असतील, बर्फवृष्टी असेल, चक्रीवादळं, गारा, आवर्षण, दुष्काळ, महापूर, उल्कापात, सूर्यावरील डाग इत्यादी असणारे जे काही हवामानशास्त्रीय, वातावरणीय किंवा खगोलीय घटना त्या ठिकाणी घडताना दिसतात आणि याच्यामधून आपल्याला जे काही आपत्ती जी आहे तर ती आपत्ती निर्माण होताना दिसते. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला प्लॅन्ट्स म्हणजे वनस्पतीजन्य अशा प्रकारची आपत्ती आपल्याला दिलेली. तर त्याच्यामध्ये पहिली त्या ठिकाणी आपल्याला दिलेली की फॉरेस्ट फायर, ज्याला आपण त्या ठिकाणी जंगल वानवा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर फंगल डिझास्टर्स स्प्रेडिंग म्हणजे बुरशीजन्य रोग जे आहे तर ते बुरशीजन्य रोगाचं प्रसारण त्या ठिकाणी होताना दिसतं. यालाच आपण त्या ठिकाणी ब्लिस्टर म्हणताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितलं वीड, याच्यामध्ये ॲक्वेटिक, कॅरट, ग्रास, कॉमन ग्रास म्हणजे सर्वसाधारणपणे तण फैलाव त्या ठिकाणी होताना दिसतो. म्हणजे जलपर्णी असेल, गाजर गवत असेल किंवा दुसरं आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे तृण गवत, याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी वनस्पतीजन्य अशा प्रकारच्या आपत्ती ज्या आहेत तर त्या आपत्ती त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. आता या बायोलॉजिकल मध्येच पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही ॲनिमल म्हणजे प्राणीजन्य अशा प्रकारच्या ज्या काही आपत्ती ज्या आहेत तर त्या आपत्ती आपल्याला दिलेली. तर त्याच्यामध्ये इन्फेक्शस व्हायरस म्हणजे सर्वसाधारणपणे संसर्गजन्य अशा प्रकारचा विषाणू असेल, बॅक्टेरिया असेल, त्या बॅक्टेरियामध्ये आपल्या लक्षात येत असते कॉलेरा, मलेरिया, हिपॅटायटिस, प्लेग्स, इन्सेक्ट्स बाइट्स ऑफ पॉयझनस ॲनिमल्स एक्सेट्रा म्हणजे संसर्गजन्य विषाणू असेल, जीवाणूंच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येत नसते पटके असेल, हिवताप असेल, कावीळ, प्लेग, रोगजंतू, कीटक किंवा कधी कधी आपल्या लक्षात येत नसते विषारी प्राण्यांचा दंश त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर टोळधाड असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं हिंस्र अशा प्रकारचे असणारे जे काही पशु जे आहेत तर ते पशु सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करताना दिसतात. ही सुद्धा एक प्रकारची त्या ठिकाणी आपत्ती आहे. पुढचं आपल्याला दिलेलं की मॅनमेड डिझास्टर जे आहे तर त्या मॅनमेड डिझास्टर मध्ये पहिलं दिलेलं आपल्याला अननोन म्हणजे अनाकलनीय. आता अनाकलनीयमध्ये सर्वसाधारणपणे अचानक त्या ठिकाणी घटना जी आहे तर ती घडून येताना दिसतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पॉयझनस गॅसेस विषारी अशा प्रकारची वायू गळती त्या ठिकाणी होताना दिसते. ॲटॉमिक टेस्ट अणुचाचण्या त्या ठिकाणी घेतल्या जातात, स्फोट घडून आणला जातो. दुसरं आपल्याला सांगितलं अनप्लॅनड ऍक्शन ऍक्सिडेंट म्हणजे सर्वसाधारणपणे अनियोजित अशा प्रकारच्या क्रिया किंवा अपघात याच्यामुळे सुद्धा मानव निर्मित आपत्ती त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला दिलेलं इंटरनॅशनल म्हणजे सर्वसाधारणपणे हेतुस्पुरस्पर. तर हेतुस्पुरस्परामध्ये उदाहरणार्थ त्या ठिकाणी युद्ध होताना दिसतात, फायर आग लावली जाते, बॉम्ब ब्लास्ट त्या ठिकाणी केला जातो किंवा पुढे आपल्याला सांगितले फोर्स्ड मायग्रेशन सक्तीचं स्थलांतर त्या ठिकाणी घडून आणलं जातं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे टेररिझम म्हणजे दहशतवाद. तुम्ही त्या ठिकाणी इतिहासामध्ये त्या ठिकाणी शिकलेला आहात टेररिझम दहशतवाद. त्याच्यानंतर रेप्स बलात्कार त्या ठिकाणी केले जातात. चाइल्ड लेबर बाल कामगार जे आहेत तर ते बाल कामगार त्या ठिकाणी सक्तीनं कामावर ठेवले जातात. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी मानव निर्मित अशा प्रकारची असणारी काही आपत्ती जी आहे तर ती आपत्ती त्या ठिकाणी निर्माण केली जाते. त्याच्यानंतर पुढे दिलेले पहा कॅन यू टेल थोडंसं त्या ठिकाणी आठवायचे विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ द फ्लड जे पूर जो आहे तर त्या पुराचे असणारे जे काही विध्वंसक अशा प्रकारचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी कोणकोणते. आता सर्वसाधारणपणे पुराच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल द फ्लड वॉटर अप्रूव्ड द ट्रीज, द हाऊसेस कॉलॅप्स ड्यू टू द शुरेज ऑफ द वॉटर. आपल्या असं लक्षात येत नसते की पूर जो आहे तर त्या पुराचं असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामुळं असणारे जे काही झाडं जे आहेत तर ते झाडं त्या ठिकाणी त्या पुराच्या पाण्यामुळे उपटली जातात, मुळासह त्या ठिकाणी उपटली जातात. त्याच्यानंतर पुराचं असणारे जे काही पाण्याचा असणारा जो काही प्रवाह जो आहे तर त्याच्यामुळे मोठमोठे अशा प्रकारचे असणारे जे काही बिल्डिंग्स जे आहेत तर त्या बिल्डिंग्स त्या ठिकाणी कोलॅप्स होताना दिसतात. द फील्ड गेट वॉटर लॉ आपली असणारी जी काही शेत जमीन जी आहे तर त्या शेत जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी साचताना दिसतं. द वॉटर डज नॉट रिसीड अशा प्रकारचं साचलेलं जे काही पाणी जे आहे तर ते साचलेलं पाणी त्या ठिकाणी ओसरताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही, त्याला म्हटलेले रिसीड. द कॅटल डाय ऑफ एम्फिएक्शन्स बाय ड्रोईंग
मग आता अशा प्रकारचे असणारे जे काही जनावरं जे आहेत तर ते जनावरं त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये बुडून त्या ठिकाणी मारताना दिसतात. सिन्स एव्हरीथिंग इज अंडर वॉटर, द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन बिगेन्स ॲट द हायर रेट. म्हणजे सर्व काही त्या ठिकाणी पाण्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी बुडालेलं असतं आणि पाण्याच्या आतमध्ये बुडाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की डिकम्पोजिशन विघटनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती जलद गतीने त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. आणि धिस मे स्प्रेड द इपिडेमिक्स ऑफ द डिसीज. आणि याच्यामुळे साथीचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांचा फैलाव त्या ठिकाणी होताना दिसतो. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे की विच आर द इफेक्ट्स ऑफ द ड्राय फॅमिन. म्हणजे कोरडा दुष्काळ. कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊसच न त्या ठिकाणी पडणे, याला त्या ठिकाणी आपण कोरडा दुष्काळ किंवा ड्राय फॅमिन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याचे काय परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात पहा. पहिलं आपल्याला सांगता येईल इन ड्राय फॅमिनी देअर इज द सॅक्रॅसिटी ऑफ द वॉटर. कोरडा दुष्काळ जर त्या ठिकाणी जर पडला म्हणजे पाऊसच जर त्या ठिकाणी झाला नाही तर सर्व ठिकाणी आपल्याला पाणी जे आहे तर त्या पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे तर ते पाण्याचं दुर्भिक्ष त्या ठिकाणी आपल्याला जाणवताना दिसतं. सेकंड आपल्याला सांगता येईल द क्रॉप डाय ॲज देअर इज द नो प्रॉपर इरिगेशन. पिकं जे आहे तर त्या पिकांना त्या ठिकाणी पाणीच नाही, मुळातच त्या ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे, पाऊसच नाही. अशा वेळेला त्या पावसाअभावी पिकं जी आहेत तर ती पिकं त्या ठिकाणी जळून जाताना दिसतात. देअर इज सिव्हिअर फूड शॉर्टेज. त्याचबरोबर आपल्या लक्षात येत असते की अशा प्रकारचा असणार जो काही ड्राय फॅमिनी जो आहे तर त्या ड्राय फॅमिनीच्या बाबतीमध्ये अन्नधान्य जे आहे तर त्या अन्नधान्याचा तुटवडा त्या ठिकाणी होताना दिसतो. ड्यू टू द डर्थ ऑफ द वॉटर द कॅटल डाय अँड द ह्युमन बिगिन्स आर फोर्स टू मायग्रेट. पाण्याचं शॉर्टेज असतं, अन्नाचं शॉर्टेज असतं आणि याच्यामुळे खाताना दिसते तर पाण्याअभावी कित्येक अशा प्रकारची जनावरं जे आहेत तर ती जनावरं त्या ठिकाणी मारताना दिसतात. आणि मनुष्य जो आहे तर तो मनुष्य सुद्धा काय करताना दिसतो, पाण्याच्या शोधार्थ अन्नाच्या शोधार्थ काय करताना दिसतोय, फोर्स टू मायग्रेट, स्थलांतर जो आहे तर तो स्थलांतर त्या ठिकाणी करताना दिसतो. थर्ड आपल्याला क्वेश्चन आहे विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक. म्हणजे सर्वसाधारणपणे भूकंप जो आहे तर त्या भूकंपाचे विध्वंसक अशा प्रकारचे परिणाम त्या ठिकाणी कोणते. पहा काय सांगता येईल द अर्थक्वेक इज रिस्पॉन्सिबल फॉर द लार्ज स्केल डेव्हेस्टेशन. भूकंप जो आहे तर त्या भूकंपामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. द हाऊसेस कोलॅप्स. आपल्या लक्षात येताना असते की भूकंपामुळे त्या ठिकाणी असणारी काही घरं जी आहेत तर ती घरं त्या ठिकाणी काय होताना दिसतात, पडताना दिसतात. द रोड्स आर डॅमेज्ड मेकिंग द ट्रान्सपोर्टेशन इम्पॉसिबल. रस्ते जे आहेत तर त्या रस्त्यांना त्या ठिकाणी भेगा पडताना दिसतात, उखडले जातात, रस्ते त्या ठिकाणी उखडले जातात आणि याच्यामुळे काय होताना दिसते, वाहतूक जी आहे तर ती वाहतूक त्या ठिकाणी अशक्य होताना दिसते. म्हणजे वाहतूक जी आहे तर ती वाहतूक त्या ठिकाणी खोळंबली जाते. पुढे द इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर सप्लाय इज डिस्टर्ब ड्यू टू द डॅमेज. भूकंपामुळे आपल्या लक्षात येताना दिसते पोल जे आहेत तर ते पोल त्या ठिकाणी वागताना दिसतात, पाईपलाईन त्या ठिकाणी फुटताना दिसतात आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी असेल, वॉटर सप्लाय असेल तर या ठिकाणी त्याच्यामध्ये खंड पडताना दिसतो. देर इज द लार्ज स्केल डॅमेज टू द लाईव्ह अँड द प्रॉपर्टी. मागच्या इत्यांमध्ये आपण पाहिले की भूकंप जे आहेत तर त्या भूकंपामुळे मनुष्याने आणि वित्तहानी जे आहेत तर ती वित्तहानी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरचा चौथा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की व्हॉट इज फॉरेस्ट फायर, व्हॉट इज इट्स इफेक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट. म्हणजे वनवा म्हणजे काय आणि त्याचा पर्यावरणावर कोणत्या पद्धतीचा परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होतो. पहा काय सांगता येईल द लार्जली स्प्रेड फायर ऑफ द ड्राय घास सर्फ्स अँड ट्रीज इन द फॉरेस्ट ड्यू टू द हायटन टेम्परेचर इज कॉल्ड द फॉरेस्ट फायर. आता वनवा कशाला म्हणतो की सर्वसाधारणपणे जंगलामधले असणारे जे काही गवत असेल, छोटी मोठी अशा प्रकारची असणारी काही झाडं जी आहेत तर त्या झाडांना असणारे जे काय हायटन टेम्परेचर, उच्च अशा प्रकारचं असणारे जे काही तापमान, एक झाडं जी आहेत तर ती झाडं त्या ठिकाणी जंगलामध्ये एकमेकांना त्या ठिकाणी घासली जातात. उच्च अशा प्रकारचं तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आग जी आहे तर ती आग त्या ठिकाणी लागताना दिसते. याला पण त्या ठिकाणी वनवा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द इफेक्ट ऑफ द फॉरेस्ट फायर ऑन द एन्व्हायरमेंट इज ग्रेटली डिव्हॅस्टिंग. मग अशा प्रकारे आपल्या लक्षात येताना नसते जंगल जे आहे तर त्या जंगलाला जर त्या ठिकाणी वनवा जर लागला तर याचा मोठ्या प्रमाणामध्ये असणारे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणावर परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो.
आता काय परिणाम होताना दिसतो तर आपल्या लक्षात येताना दिसते द इफेक्ट ऑफ द फॉरेस्ट फायर ऑन द एन्व्हायरमेंट इज ग्रेटली हार्वेस्टिंग बायोडायव्हर्सिटी इज लॉस्ट. जंगलाला त्या ठिकाणी वानवा जर लागला तर अनेक अशा प्रकारच्या वनस्पती असतील, प्राणी असतील, छोटे मोठे प्राणी असतील तर हे काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी मरताना दिसतात. प्लांट्स अँड ॲनिमल्स डाय ड्यू टू द फायर. आग लागताना दिसते तर त्या आगीमध्ये अनेक अशा प्रकारच्या वनस्पती असतील, प्राणी असतील तर ते मृत्युमुखी पडताना दिसतात. द व्हेजिटेशन बिकम डेड ॲज द प्लांट्स टर्न्स इन टू द ॲश. म्हणजे विविध अशा प्रकारचे असणारे काही झाडं त्या जंगलामध्ये असतात तर जंगलांनाच त्या ठिकाणी वानवा लागल्यामुळे ही झाडं त्या ठिकाणी जळून जाताना दिसतात. त्यांचं असताना जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते राखेमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. The atmosphere is full of the smoke and hence causes air pollution. आपल्या असं लक्षात येताना नसते जंगलांना वनवा लागल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना नसते वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी धूर पसरताना दिसतो. म्हणजे संपूर्ण वातावरण त्या ठिकाणी धूरमय होताना दिसतं आणि याच्यामुळे असणारे जे काही हवा जे आहे तर त्या हवेचं असणारं जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.